जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8 आणि ओवी क्रमांक 139. इथपर्यंत आपला अभ्यास येऊन मागच्या वेळेला थांबला होता. आज गणरायाचं आगमन झालेलं आहे. अमेरिकेत भारतात होऊ घातलाय म्हणजे तिथीप्रमाणे. त्यामुळे आपण सर्वप्रथम बुद्धीची देवता श्री गणपती आता जय जयकार करू, त्यांना नमस्कार करूया. ओम गं गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. या गजाननाच्या स्मरणानंतर आपल्या अभ्यासाकडे वळू. जसं म्हणालो 139 क्रमांकाची ओवी इथपर्यंत आपला अभ्यास आला होता. 14 क्रमांकाचा श्लोक 14-15चा गट आहे. गेले 2-3 सत्र झाले आपण पाहतोय. पण त्यातल्या त्यात 14वा जो श्लोक आहे, अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. त्या श्लोकाचा आपला अभ्यास सुरू आहे. त्याच्यावरच्या ओव्या आपण बघतो आहोत. आणि पुन्हा एकदा केवळ सगुण भक्ताच्या निर्याणाचा प्रकार भगवंत आपल्यासमोर आणि माऊली ओव्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडते की जो सगुण भक्त, पण जो खरा भक्त असतो भगवंताचा, त्या अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः, याच्यामध्ये ते सगळं काही आलं की त्याला, त्या भक्तो जो असतो त्याला भक्ती सुख भोगत असताना तृप्ती वाटत नाही. तहान भूक हे स्वाभाविक प्राणधर्मांना देखील जो भेटत नाही, किंवा त्याची सुद्धा ज्याला अडचण वाटते. एक या निमित्ताने आता हे वाक्य बोलल्यामुळे का माहित नाही, पण एक कथा आठवली. फार वेळ नाही आपल्याला, पण थोडक्यात सांगतो ती कथा. ती म्हणजे हनुमंताची कथा. ऐकली असेल आपण, परमपूज्य मंत्रालय सांगतात ते. की बाकी सगळं त्याची बरीच मोठी कथा आहे. त्याचं आधीचा भाग सोडून देऊया, पण मला त्यातलं एवढंच सांगायचं आहे की तो वानराचा जन्म का घेतला, म्हणजे वानर काय म्हणूया, वानर ही जात का निवडली अवतारासाठी, अशी ती कथा आहे. तर त्याचं एक स्पष्टीकरण असं देण्यात येतं की मनुष्याला कितीही नाही म्हटलं, म्हणजे आपण संन्यासी समजूया की ज्यांनी लौकिक रीतीने जवळपास सगळी कर्म टाकूनच दिलेली आहेत. पण कितीही नाही म्हटलं तरी त्या संन्याशाला स्नान करावं लागतं, वस्त्र परिधान करावे लागतात. कमीत कमी का होईना पण वस्त्र तर परिधान करावे लागतात. ठीक आहे, संन्याशी स्वतः, आता मी संन्यासाचं उदाहरण घेतोय म्हणून, पण सामान्य माणसाचा विचार केला तर आपण करू शकतो कल्पना, किती अनंत कर्म त्याला करावे लागतात. संन्याशाला स्वतःच्या हाताने अन्न शिजवून नाही खावं लागलं तरी झाला असता संन्यासी. 12 वाजता तोंडवाशी असं म्हणतात की 12 वाजता तोंड उघडतच त्याचं, ओम भवती भिक्षाम दे. म्हणजे जावं लागतं द्वारावरती भिक्षा मागण्यासाठी. बरं, एक छोटीशी झोपडी का होईना राहायला हवी का नको डोक्यावरती? अन्न वस्त्र निवारा, आपल्या ज्या मूलभूत गरजा आपण म्हणतो, त्यातलं काय आहे वानर जातीला, करा बरं विचार. मुद्दा काय आहे की ह्याच्यात सुद्धा माझा वेळ जाऊ नये, हा वेळ सुद्धा मला राम भक्तीसाठी देत आहे. तोही वेळ जाता का? ते अन्न शिजवणं नको, वस्त्र परिधान करणं नको,
घर बांधणं नको. पाहिलं का आपण असतं का कधी? पक्ष्यांची बांधलेली घरटी आपल्याला बघायला मिळतात, पण एखाद्या वानरांनी घर बांधलेलं आहे असं कधी बघायला मिळालं का आपल्याला? नाही. तेही नको. तो सुद्धा वेळ रामभक्तीसाठी, म्हणून वानराचा अवतार घेतलेला आहे. असो, हे आठवलं का? तर कारण इथे आत्ता जो उल्लेख केला की स्वाभाविक जे शरीर धर्म त्यांना सुद्धा ते भेटत नाहीत, आणि त्यांना माझं भक्तिसुख भोगत असताना तृप्ती वाटत नाही, म्हणजे थोडक्यात कितीही भोगलं तरी ते कमीच वाटतं, हे सांगण्याचा उद्देश आहे. आणि मग भगवंतांनी खूप छान वर्णन त्याचं केलेलं आहे. त्या भक्तासाठी मी कसा धावून जातो, की अरे जो दीन होतो त्याच्यासाठी जर मी धावून जातो, तर ज्यांनी आयुष्यभर माझी भक्ती केली त्याच्यासाठी मी धावून जाणार नाही काय, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि असा जो भक्त असतो त्याला प्रयाणकाली मी अजिबात देह वैकल्याचा वारा, हा जो शब्द वापरलाय 132 क्रमांकाच्या ओळीमध्ये, वैकल्य म्हणजे विकलता, त्याचा वारा सुद्धा लागू देत नाही मी त्याला. म्हणजे कुठलेही कष्ट मृत्यूसमयीचे माझ्या भक्ताला होऊ देत नाही, त्याची काळजी मी वाहतो, असं भगवंत म्हणतात. आणि पुढे सगळ्यात महत्वाचं की 136 आणि 137 क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात आहे की देहावसनाचे वेळीच मी त्यांच्याजवळ यावे आणि मग त्यांना माझ्या ब्रह्मरूपाकडे न्यावे. खरं पाहिलं तर हे म्हणणं सुद्धा योग्य नाही. का? कारण ते स्वभावतः मरणाआधीच माझ्याशी एकरूप झालेले असतात. म्हणून तर आपण त्यांना काय म्हणतो आहे? भक्त म्हणतो आहे. कारण विभक्त नव्हे तो भक्त. आता ते विभक्त राहिलेलेच नाही आहे भगवंतापासून. त्यामुळे ही केवळ बोलण्याची भाषा आहे. कारण आता काय म्हणूया, विदेह मुक्तीची वेळ आलेली आहे, पण ते जीवनमुक्तच आहेत साध्या भाषेत बोलायचं झालं तर. देह पतनानंतर त्यांना विदेहमुक्ती प्राप्त होणार आहे, कारण विदेह आता देहच नाही, म्हणून विदेह. पण ते मुक्तच, भगवंताशी ते आधीच एकरूप झालेले आहेत. आणि असे जे नित्ययुक्त असतात त्यांना मी अत्यंत सुलभ आणि सतत आहे, म्हणजे सतत सुलभ आहे, म्हणून देहांती निश्चितते मीच होती. माऊलींची 139 क्रमांकाची ओवी. मी जसं मागच्या म्हणालो की तस्याहम सुलभ पार्थ नित्य युक्तस्य योगिनः, या त्या श्लोकाच्या अर्ध्या चरणाचं हे अक्षरशः भाषांतर आहे ओवी म्हणजे. ऐसे जे नित्य युक्त तयांसी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती. असा तो, असं ते भक्ताचं महात्म्य. आणि मग आपण मध्ये अर्थातच एक मुद्दा मागच्याला बोललो होतो की अशा भक्ताला काय भगवंत काय म्हणतात, मी त्याला बुद्धियोग देतो. तेषाम सततयुक्तानां भजताम प्रीतिपूर्वकम. त्यातला प्रीतिपूर्वक शब्द अत्यंत महत्वाचा, ज्याचा आपण मागच्या विवेचन ऐकलं. ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांति ते. कारण ऐसे नित्य बुद्धी संकुली मी आणि तया ते, असं हा बुद्धियोग भगवंत त्या भक्ताला देतो. हे सगळं छान त्या भक्ताचं एक महात्म्य म्हणूया आपण बघितलं, की किती भगवंत काळजी वाहतो आपल्या भक्ताची, खरा भक्त. आणि परमपूज्य काका नेहमी तेच सांगतात की एक तर परिपूर्ण भक्ती करावी किंवा परिपूर्ण ज्ञान असावं. ठरवून घ्यावं स्वतःच्या मनाशी एकदा, किंवा एक तर स्वतः एक तर सद्गुरूंना विचारावं. आणि सद्गुरू शेवटी तेच सांगतात, आपलं पिंड बघूनच ते सांगत असतात. आपलं पिंड जर भक्तीचं असेल तर खरा भक्त होण्याचा प्रयत्न. आणि खरा याचा अर्थ निष्काम. कारण आपलं तर सारखं बिघडत असतं. आणि मग समर्थ काय सांगतात, आपल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे. तरी गोष्टी आपणाकडे सहजची आहे, आपणच जबाबदार आहे. आज आपली जी परिस्थिती आहे भक्तीच्या प्रांतामध्ये, त्याला आपणच जबाबदार आहे.
गोष्टी आपणाकडे सहजची आली आणि करा न कल्पना तो जबाबदार असणं शक्य आहे का? तो उतावीळ झालेला आहे की कधी एकदा याला भेटतो. मला कुठे आहे, मला त्याची गरजच नाही. मी आपल्या आयुष्याचे भोग घेण्यातच अत्यंत मग्न आहे आणि अपेक्षा करायची की देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव अशानं भेटायचा. तुकडोजी महाराज. असो. तर असं सगळं जो खरा भक्त, त्याचा आपण ते महात्म्य सगळं बघितलं. आणि आता 140 क्रमांकाची ओवी म्हणजे आपल्या आजच्या अभ्यासाचा विषय. त्याच्यामध्ये हा जो पुढचा श्लोक म्हणूया आता 15वा जरी गट केलेला असला तरी आपल्याला या ओव्यांमध्ये अगदी व्यवस्थित लक्षात येतं की 139 पर्यंत 14वा श्लोक त्याच्यावरचं भाष्य माऊलींचं संपलेलं आहे. आणि आता 15व्या श्लोक जो होता, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिम परमाम गताः. थोडं विस्मरणात गेलं असेल तर पुन्हा पटकन या श्लोकाचा अर्थ पाहून घेऊ म्हणजे आपल्याला ओव्यांची दिशा लक्षात येईल. मामुपेत्य, माम उपेत्य म्हणजे मला प्राप्त होऊन सर्वोत्कृष्ट अशा मुक्तिपदाला प्राप्त झालेले महात्मे म्हणजे महात्मान संसिद्धिम परमाम गताः. मग त्यांचं काय होतं? न आपनुवंती म्हणजे ते प्राप्त होत नाहीत. कशाला? पुनर्जन्म. त्यांना पुन्हा येणे येणे चिरापडे संपतं. पुन्हा येणे जाणे हा आता नाही. आता पुन्हा येणे नाही. ठीक आहे, देह सध्याचा जो प्राप्त देह आहे तो प्रारब्धाप्रमाणे सुरू राहतो आणि त्यालाच जीवनमुक्ती असं म्हणतात. पण प्रारब्ध संपलं, देह संपला की पुन्हा येणे नाही. त्यांना पुनर्जन्म नाही. आणि पुनर्जन्म म्हणजे त्यांना जन्म नाही, पुन्हा ते येत नाही जन्माला. आणि कुठे येत नाही तर दुःखालयम अशाश्वतम, या संसारात पुन्हा जन्माला येत नाही. पण या संसारात म्हणण्याच्या ऐवजी त्या संसाराला काही दोन विशेषण इथे वापरलेली आहेत. काय? दुःखालयम म्हणजे दुःखाचे स्थान आणि अनित्यम म्हणजे अनित्य. अशा जन्माला, संसाराला, प्रपंचा पुन्हा ते येत नाही. या श्लोकावरचं भाष्य साधारण आता 140 क्रमांकाच्या ओळीपासून सुरू होतं. मी मागच्या वेळेला बोललो होतो की आता देहाचं वर्णन माऊली करणार आहे, पण का करणार आहे ते मला मुख्य आत्ता सांगायचं होतं. आणि अजून तो ओव्यांना सुरुवातच केलेली नाही, पण नुसतं दुःखालय शाश्वतम म्हटलं तरी वाचू नये असं वाटतं भगवद्गीता, नाही? कारण इतका मला प्रिय असलेला हा संसार, हा प्रपंच, इतकं वर्षानुवर्ष मी ऐकतोय, वर्षानुवर्ष मी अभ्यास करतोय, पण याची प्रीती, याची आसक्ती काही कमी होत नाही. आणि आसक्ती माझी कमी होतच नाही. आणि त्याला प्रत्यक्ष भगवंत दुःखालय म्हणतात, अशाश्वत म्हणतात. कसं आवडेल मला ते. अशी माझी अवस्था असते. मग क्लेश तरुंची वाडी, माऊलींनी भाष्य सुरू केलेलं आहे. जे तापत्रयाग्नीची सगडी, जे मृत्यू काकासी कुरुंडी सांडलेली आहे. पहिल्या चोवीमध्ये पहा, आपल्या देहाचं वर्णन केलेलं आहे. कारण जन्माला आपण कशाने येतो? पण जन्माला आलो असं आपण कधी म्हणतो? देह प्राप्त झाला की म्हणतो, हो की नाही? आपण हे देह प्राप्त होण्याच्या आधी पण असतो बरं का, हे लक्षात राहत नाही. खूप सुंदर सुंदर विचार असतात. कारण जे 6 विकार सांगितले ना, त्यातला पहिला विकार अस्ती आहे. मग जायते, मग वर्धते इत्यादी. जायते म्हणजे जन्माला येतो, पण जन्माला येण्याच्या आधी एक विकार आहे ना कोणता, अस्ती. त्याला विकारच म्हटलेला आहे. पहा कसं आहे, आता अजून दुसरा पैलू आहे या विचाराचा. त्यालाही विकारच म्हटलेला आहे. कुठल्या दृष्टीने विकार? कारण अस्ती आहे म्हणून जायते. हे अनिष्ट चक्र संपणारच नाहीये जोपर्यंत अस्ति हा विकार संपणार. तेच आपण बघतोय. अस्ति विकार संपणे म्हणजे पुन्हा न येणे परत. कारण आपण अस्ति म्हणजे असतो, तो जो आपला लिंगदेह, सूक्ष्मदेह, या स्वरूपाने आपण असतो. आणि मग जायते,
जन्माला येतो, स्थूल देह प्राप्त होतो. थोडक्यामध्ये जन्माला येणं म्हणजे देहप्राप्ती होणं, शरीराची प्राप्ती होणं. आणि त्या शरीराचं वर्णन आता करतात आहे, कारण त्याला जन्माला येणं याला भगवंतांनी दुःखालयम अशाश्वतम जे दोन शब्द वापरलेले आहेत. मग क्लेश तरुंची वाढ, जे तापत्रयाग्नीची सगळी क्लेश तरुंची वाढी म्हणजे काय, मग हे जे शरीर, हे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या पंच क्लेश रूपी झाडांची बाग आहे. आता माऊलींचं काव्यात्मक वर्णन आहे. शरीराला माऊली काय म्हणते, बाग म्हणते. पण बागेमध्ये झाडं कोणती आहेत, तर पंचक्लेश रूपी झाडं आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. पुढे म्हणतात आहेत, जे तापत्रयाग्नीची सगळी म्हणजे जे अधिदैविक, अधिभौतिक व आध्यात्मिक या त्रिविध तापरूपी अग्नीची शेगडी आहे. ते वाचलं कीच आपण तापायला लागतो नाही का. पुन्हा कारण इतकं प्रेम आहे देहावरती, हे असले नावं ठेवलेले आवडतच नाहीत. आणि नुसतं ते नाही, जे मृत्यू काकासी कुरुंडी म्हणजे जे मृत्यूरूपी कावळ्या करता उतरून टाकलेला बळी आहे. काय बोलावं माऊली. एक मागच्याला निर्भत्सना हा शब्द वापरला होता. आणि निर्भत्सना याचा अर्थ आपण जशी करतो व्यवहारात तशी नव्हे. कदाचित व्यवहारात आपण एखाद्याची निर्भत्सना करतो म्हणजे त्याला नावं ठेवतो म्हणूया, तर ते कदाचित सकारण किंवा बहुतांश वेळेला अकारणही असू शकतं. पण इथे माऊली जी आपल्या समोर निर्भत्सना आपल्या देहाची करते आहे, ही पूर्णतः वास्तवावर आधारलेली. करा ना विचार तुम्ही. आत्ता जे वर्णन केलं, जे 5 क्लेश सांगितले, जे 3 ताप सांगितले आणि मृत्यूरूपी कावळ्या करता उतरून टाकलेला बळी आहे, हे खरं आहे का खोटं आहे, आपण स्वतःला विचारू शकतो. आता प्रश्न असा आहे, जर एखाद्याने खरं आपल्याला सांगितलं तर खरं राग येऊ नये नाही. उलट आपल्या हिताच्या गोष्टी सांगतात. आपल्या देहाच्या आधारानेच जे काही सुखदुःख आपण भोगतो ते सगळी देहाच्या आधाराने असतात. मग ते 5 क्लेश असो, योगशास्त्रामध्ये 5 क्लेश सांगितलेले, त्याचं ना इथे वर्णन आलेलं आहे. अविद्या. अविद्याचा अर्थ असा होतो की जे अनित्य आहे, जे दुःखरूप आहे, असे माझ्या देहासकट या जगातले यच्च यावत पदार्थ, हे अनित्य असून, दुःखरूप असून ते नित्य, शुद्ध आणि सुखदायक आहे असं विपरीत ज्ञान, त्याला म्हणायचं अविद्या. म्हणून तर माऊली म्हणते काय, जसे जाणीजे संसारा या समजता, जाणीजे जय अनित्यता, तई वैराग्य दौडिता पाठीला. खूप सुंदर ओवी आहे ही, मी नेहमी सांगतो माझी तर आवडतीच ओवी आहे, पण या दृष्टीने ती महत्वाची आहे की याचं उलट करून घ्यायचं. पहा आता पहा ही ओवी कशी आपल्याला शिकवते. काय माऊली काय म्हणते, वैराग्य उलटीकडून सुरुवात करू. अभ्यासाचा एक नेहमीची आपली पद्धत. उलटीकडून सुरुवात केलं, माऊली काय म्हणते, वैराग्य तुमच्या पाठीमागे लागतं, म्हणजे तुम्हाला वैराग्याच्या पाठीमागे लागण्याची गरज नाही. मग आता पुढचा प्रश्न, माझ्या पाठीमागे वैराग्य लागलंय का. माझ्या पाठीमागे वैराग्य लागणं सोडून द्या, मीच वैराग्याच्या पाठीमागे लागलेलो नाही, ही माझी अवस्था आहे. आता प्रश्न असा आहे, जर वैराग्य माझ्या पाठीमागे लागलं नसेल तर मग आधीचं चरण काय, तैसे संसारा या समजता, जाणीजे जै अनित्यता. याचा अर्थ, हे नुसतं मी शब्दांनी बडबड करतो पण मला अजूनही संसार अनित्य आहे असं वाटतच नाही. असं मनापासून माझ्या मनामध्ये ते बिंबलेलं नाही साध्या भाषेत. मला ते कदाचित बौद्धिक पातळीवर पटलं असेल, कारण न पटण्यासारखं काहीच नाही, वास्तव आहे, ते अनित्य आहे हे आपल्याला धडधडीत डोळ्यांनी दिसतंय. माझ्या देहासकट सर्व काही अनित्य आहे. पण ते अनित्य आहे नुसती पुन्हा बोलण्याची भाषा झाली. ते समजलं आहे पण उमजलं नाही.
पहा कशा ओव्या या शिकवतात आपल्याला. नाही तर ओवी पाठ केली पण अर्थही माहिती आहे, पण उपयोग काय झाला त्याचा? जर माझ्या मागे वैराग्य लागलं नसेल, त्याचा अर्थ समजायचं की मला अजून अनित्यत्व उमजलं नाहीये. समजलं आहे, उमजलेलं नाही. आणि हेच आपण बघतो आहे की जे अनित्य आहे, जे दुःखरूप आहे, शाश्वत नाही, ते नित्य आहे असं वाटणं, ते सुखदायक आहे असं वाटणं. अजून यादी आपण वाढवू शकतो हवी तर, मी करत आहे असं वाटणं, मी भोगत आहे असं वाटणं, इत्यादी इत्यादी. या सर्वाला काय म्हणायचं? अविद्या. हा पहिला क्लेश योगशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. दुसरा आहे अस्मिता. अस्मितेमध्ये अम, कुटस्थ किंवा आत्मा आणि बुद्धी हे दोन वेगळे घटक आहेत. आत्मा नित्य आहे. आत्मा शुद्ध, बुद्ध, मुक्त, सद्गन, चिद्गन, आनंदघन, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित, वगैरे वगैरे. हे सगळं वर्णन आत्म्याच आहे. बुद्धी कशी आहे? जड आहे, अचेतन आहे, इत्यादी. असे हे दोन वेगळे, परस्पर अत्यंत भिन्न पदार्थ असून सुद्धा ते एकच जेव्हा आपण समजतो, आणि म्हणून मग माझी बुद्धी म्हणजे मी असं मला वाटतं, तेव्हा त्याला म्हणायचं अस्मिता. हा काय आहे? क्लेश आहे. आणि याला क्लेश म्हटलेला बरं का, कारण या सगळ्यांनी काय होतो आपल्याला? क्लेशच होतो. म्हणून याला पंचक्लेश म्हटलेलं. ही जी गडबड होते, ही गडबड झाली की क्लेशांना म्हणजे दुःखांना म्हणजे तापांना सुरुवात झाली. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. राग आणि द्वेष सोपे आहेत, आपल्याला नेहमीच माहिती आहे. राग हा संस्कृत शब्द आहे. राग म्हणजे प्रेम किंवा आसक्ती. मी थांबलो याच्यासाठी की खूप वेळ ऐकलेलं असतं, नवीन काहीच सांगत नाही. पण ते शुद्ध मराठीत अप्लाय करायला विसरतो आपण. म्हणजे काय? आता साधी गोष्ट आहे, आसक्ती किंवा प्रेम. प्रेम आपल्याला कशाबद्दल किंवा कोणाबद्दल वाटतं? जी व्यक्ती मला अनुकूल वाटते त्याच्याबद्दल प्रेम वाटतं. वाटते की नाही? जी गोष्ट मला अनुकूल वाटते त्या गोष्टीबद्दल मला प्रेम वाटतं. म्हणून तर ती महागाची गाडी माझ्या घराच्या समोर उभी असेल तर प्रेम आहे. तीच गाडी शेजाऱ्याच्या घरासमोर उभी असेल, गाडी तीच आहे. त्याच्या पुढचा क्लेश, द्वेष, प्रतिकूल कारण. माझा मुद्दा एवढाच सुरू होता की हे 1000 वेळा जरी ऐकलेलं असलं तरीही प्रत्येक गोष्ट मला अनुकूल माझ्या आयुष्यात घडेल असं या जीवनाचं स्वरूपच नाही. हा, याचा अर्थ प्रतिकूल घडावं अशी कोणी इच्छा करत नसतं किंवा तशी प्रार्थनाही करत नसतं. पण जेव्हा प्रतिकूल गोष्टी घडतात, माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात, मग ते गणपतीच्या पूजनासारखी साधी गोष्ट जरी असेल, किती जण आज तापले असतील आपण कल्पना करू, ज्यांच्या ज्यांच्या घरात खरंच ज्यांनी पूजा केली असं आपण गृहीत धरू, ते गृहीत धरून मी बोलतो, बने गोष्टी गृहीत धराव्याच लागतात आजकाल कलियुगामध्ये. केली बा पूजा, छान प्राणप्रतिष्ठा केली, षोडशोपचार केली, घडल्या काही गोष्टी, हव्या त्या गोष्टी हव्या त्या वेळेला नाही वेळेवरती मिळाल्या, प्रतिकूल. त्यांनी जर मी तापत असेल, क्रोध मला येत असेल, इतक्या साध्या छोट्या गोष्टींपासून तर अत्यंत प्रतिकूल घटना जेव्हा आपल्या जीवनामध्ये घडतात, घडतात की नाही, आपल्याला हव्या असल्या तरी घडतात, नको असल्या तरी घडतात. प्रतिकूल कोणालाच नको असतं तरी त्या घडतात. का? कारण हे जीवनाचं स्वरूपच असं आहे. आणि मग त्याच्यापासून काय होतं? दुःख होतं. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? क्लेश. आणि राग आणि द्वेष म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हटलं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. तर आसक्तीच नसेल तर द्वेषाचा संबंधच येत नाही. त्याच्यासाठी मी सगळं बोलतोय. ज्याला परमपूज्य काका उदास शब्द वापरतात. उद-आस. कारण द्वेष म्हणा, क्रोध म्हणा, याच्या सगळ्याच्या मुळाशी काय असतो? काम, इच्छा.
आणि पुढे म्हटलं अभिनिवेश, सगळ्यात शेवटचा क्लेश. अभिनिवेश याचा अर्थ मृत्यूची भीती असा होतो. महाभय, मृत्यूची भीती. आता विषय आपला काय सुरू आहे की प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव, आधीचा श्लोक. की प्रयाणकाली हे जे ज्ञानी म्हणा, योगी म्हणा, भक्त म्हणा, ते कसे मृत्यूला सामोरे जातात. आणि इथे माझं वर्णन करताना म्हटलेलं आहे 5 क्लेश, त्यातला एक क्लेश आहे अभिनिवेश, मृत्यूचं भय, महाभय. आणि हे या देहाच्या आधाराने अधिष्ठानावरती राहतात, म्हणून या देहाला काय म्हटलेलं आहे, क्लेश तरुंची वाडी. पुढे तापत्रयाग्नीची सगडी, माहिती आहे आपल्याला आता, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. या देहाला, अंतःकरणाला जे त्रास, कष्ट होतात, ताप होतात, त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात, कारण या देहालाच अध्यात्म असं म्हणतात. बऱ्याच वेळा विचार करून झालाय, आता नको, सविस्तर बघा. या जगताकडून जे ताप होतात त्याला आधी भौतिक ताप असं म्हणतात. सीमारेषा पुसट आहे थोडीशी. अधिभौतिक तापामध्ये जसं बाहेर काही गडबडी झाल्या, अपघात झाला, साप चावला, भूकंप झाला, वादळ आलं. आध्यात्मिक तापामध्ये आपण अपमान म्हणूया, आजारी पडणं म्हणूया. आता मी सीमारेषा पुसट याच्यासाठी म्हणालो की विचार जर केला तर आध्यात्मिक तापाची कारणं अधिभौतिकातच असतात. अपमान माझा बाहेर कोणीतरी करतं म्हणून आतमध्ये त्रास होतो. आजारी पडतो, व्हायरल इन्फेक्शन होतं, तो व्हायरस कुठे असतो, बाहेर, अधिभूतामध्ये. म्हणून म्हटलं ते एक ढोबळमानाने केलेलं वर्गीकरण आहे, फार त्याचं काटे करून विचार करण्याची गरज नाही. आणि अधिदैविक ताप म्हणजे या देहपतनानंतर माझ्या कर्मांप्रमाणे माझ्या सूक्ष्म देहाला, लिंग देहाला जे काही यातना भोगाव्या लागतात, ताप भोगावे लागतात, त्याचं सगळं वर्णन आहे आपल्या शास्त्रामध्ये, त्याला म्हणायचं अधिदैविक ताप. आता हे तीनही ताप ज्या देहामध्ये आहेत त्याला तापरूपी अग्नीची शेगडी म्हटलेलं आहे. आणि शेवटी जे मृत्यूरूपी कावळ्या करता उतरून टाकलेला बळी आहे, की ज्याच्याबद्दल आम्हाला ना बोलायला आवडतं, ना विचार करायला आवडतं, कारण मृत्यू हा शब्द सुद्धा आम्हाला नकोसाच वाटतो, कितीही ते सत्य असलं. कारण इतकं घट्ट, इतकी आसक्ती या देहाची आहे की नुसता तो शब्दही नकोसा वाटतो. आणि मग माऊली तेच वर्णन करते की तुम्हाला शब्द हवासा वाटतो का नकोसा वाटतो. तुम्ही 50 वर्ष जगा का 100 वर्ष जगा, तुम्ही हे औषध घ्या का ते औषध घ्या, ही सर्जरी करा का ती करा, शेवटी या देहाचं खरं वर्णन काय आहे, मृत्यूरूपी कावळ्या करता उतरून टाकलेला हा बळी आहे. म्हणजे शेवटी एक दिवस जायचं आहे. हे या देहाचं वर्णन माऊली करते. सामदाम दंड भेद सर्व उपाय संत वापरत असतात, कारण ते आपल्या हिताचे असतात. दोष दृष्टी याला असं म्हणतात. याचं वास्तव काय आहे हे समजून घ्यायचं आपल्याला, काही म्हणजे काय म्हणूया त्याचं खूप नावं ठेवायची नाही आहेत देहाला, पण हे वास्तव आहे. तुम्ही त्याला तसं म्हणा का नका म्हणू, ते तसंच आहे. म्हणजे जसं आहे तसं समजून घेण्यात काय हरकत आहे, त्याच्यातच तर माझं हित आहे. ते लक्षात ठेवून माझ्या जीवनाची वाटचाल करणं, याच्यातच तर माझं हित आहे. जे दैन्याचे दुभते, माऊली पुढे म्हणते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखांचे पुरते भांडवल. देवाचं वर्णन सुरू आहे की जे दैन्यांच्या अखंड धारा सोडणारे, जे महाभयाला वाढविणारे, महाभय म्हणजे कशाचं, मृत्यूचं, आपण आत्ताच पाहिलं. आणि जे सर्व प्रकारच्या दुःखांची पूर्णता करणारे भांडवल आहे. काय शब्द वापरलाय, भांडवल, ते अवैतच शब्द. भांडवल म्हणजे शुद्ध मराठी कॅपिटल म्हणतात त्याला. आपण धंदा करतो, बिझनेस, त्याच्यामध्ये वी नीड कॅपिटल, भांडवल लागतं की नाही पैशाचं. का, कारण तो पैसा वाढवायचा असतो. इथे आपल्याला काय भांडवल मिळालेलं आहे, देहाचं. कशासाठी, संपूर्ण दुःखांची पूर्णता करणार ते भांडवल आहे असं माऊली म्हणते, देहाचं वर्णन. कारण दुःख वाढत जाणार आहे महाभयापर्यंत.
छोटी मोठी भय तर खूप असतात आपल्या जीवनामध्ये. अत्यंत भय असतं. माझ्या बायकोचं, माझ्या नवऱ्याचं असं झालं पाहिजे, माझ्या मुलाचं तसं झालं पाहिजे, माझ्या आई-वडिलांचं असं झालं पाहिजे, माझ्या मित्राचं तसं झालं पाहिजे, माझ्या नातेवाईकांचं छान झालं, माझ्या शत्रूचं वाईट झालं पाहिजे. अनेक इच्छा अशा आपल्या मनामध्ये असतात. भय आणि ते तसं होतंय का नाही याचं भय. माझा विषय तो सुरू होता. सध्या इच्छेबद्दल नव्हतो मी बोलत. अखंड भय आणि भयापोटी अनेक गोष्टी आपण करतो. परमार्थ प्रांतात सुद्धा खूप गोष्टी आपण केवळ भयापोटीच करतो. त्या दुःखांची पूर्णता करणारे भांडवल आहे, जे दुर्मतीचे मूळ. माऊली पुढे अजून वर्णन करते. हे शरीर, हा देह म्हणजे काय आहे? जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, की जे दुर्बुद्धीचं मूळ आहे. दुर्मतीचं म्हणजे दुर्बुद्धीचं मूळच आहे ते. कारण देह म्हणजे फक्त हा स्थूल शरीर असा विचार करायचाच नाही. पंचकोश शिकलो आपण विवेक चूडामणीमध्ये. 5 कोश म्हणा किंवा 3 देह म्हणा, स्थूल म्हणा, सूक्ष्म, कारण सर्व काही त्याच्यात आलं. या सर्वाला देह म्हणतात. नुसता सूक्ष्म देह, आपलं स्थूल देह म्हणजे देह नव्हे. तर ते दुर्बुद्धीचं मूळ आहे. कारण दुर्बुद्धी, त्याच्यात बुद्धी हा शब्द आहे ना, फक्त ती दुर्बुद्धी आहे. त्याचं हे मूळ आहे, जे निंद्य कर्माचं फळ आहे, कुकर्माचं फळ. का? कारण जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. चॉईसलेस एक्झिस्टन्स नेहमीच बोलतो ना आपण, पण आपल्याला कोणी विचारलं नव्हतं जन्माला यायचं आहे का म्हणून. यावं लागलं. वी वर फोर्स टू. कारण काय? वासनापूर्तीसाठी जन्म, देहप्राप्ती. म्हणून जन्म घ्यावा लागे वासने संगत असं म्हणतात. आणि पुढे म्हणतात, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, निश्चय रूप भ्रमाचे केवळ स्वरूपच आहे. मूर्तिमंत भ्रम. मी देह आहे, त्या भ्रमाची सुरुवात आहे तिथून. देह प्राप्त झाला आहे या वाक्यामध्ये खरं विचार केला तर फार तर देह माझा आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, माझा आहे, तो दुसऱ्या कोणाचा नाही, माझा आहे इथपर्यंत ठीक आहे. नाही, देह मी आहे, मीच, या देह म्हणजेच मी. व्यामोह. आणि मग पुढची आलीच भानगड सगळी, हे जग सत्य आहे. आणि नुसता मी देह आहे नाही, मी करता पण आहे, प्रश्नच नाही. या देहाच्या माध्यमातून मी सर्व कर्म किती छान करतो, माझ्यासारखा दुसरा कोणीही करत नाही. गणपती असावा तर आमच्याकडे जसा असतो तसा. सगळ्यात सुंदर आरास. 400 लोक आली होती. समाजातली फार प्रतिष्ठित मंडळी आमच्याकडे गणपतीला दर्शनाला येऊन जातात. तुम्हाला काय वाटलं? काय आज गणपती असल्यामुळे सारखं तेच सुचतंय मला. पण माझ्या मनात तेच आहे ना, अंतरीचं धावे स्वभावे बाहेर. व्यामोह. मी करता आहे, आपला विषय तो सुरू होता. देह सत्य आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, जगत सत्य आहे, इत्यादी इत्यादी. आणि हे मूळच आहे म्हटलंय देह. कारण एक सुंदर श्लोक आपण 7व्या अध्यायात शिकलो. सुंदर आहे तो, हे लक्षात पाहिजे. मुख्य तो श्लोक पहिले लक्षात पाहिजे. मग तो सुंदर होता काय, त्याचं महात्म्य होतं, मार्मिकता होती, हे तेव्हा लक्षात राहिलं असेल तर तो लक्षात राहील. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. फार सुंदर श्लोक आहे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. असा तो श्लोक होता. आपण शिकलोय त्याचा खूप सविस्तर अभ्यास केला 7व्या अध्यायामध्ये. आत्ता त्याचं स्मरण होण्याचं कारण असं की इच्छा द्वेष समुत्थेन हा जो शब्द आहे त्याच्यामधला, त्याचा आपल्याला इथे संदर्भ आहे. आणि सर्गे यांती परंतप. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. इच्छा आणि द्वेष, मग अशी आपण बघितलं ते पंच क्लेश जे सांगितले ना, राग आणि द्वेष, म्हणजे इच्छा आणि द्वेष यांच्या मिलनातून. माऊलींनी तेव्हा त्याचं खूप काव्यात्मक वर्णन केलं होतं. पहिले देह आणि अहंकार, याला पुत्र होतो वगैरे, सगळं वर्णन आठवत असेल तुम्हाला. तर त्या दोघांच्या मिलनातून काय झालं?
द्वंद्व मोह नावाचा पुत्र जन्माला आला. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत म्हणजे अर्जुन. आणि सर्व भूतानी संमोहम, मला मुख्य आत्ता जो पैलू या श्लोकाचा वापरायचा तो हा वापरायचा आहे. सर्व भूतानी संमोहम, साध्या भाषेमध्ये सर्व भूत संमोहित, मोहितच आहेत. कधीपासून? सर्गे यांती पर्यंत. सर्गे म्हणजे, सर्ग म्हणजे जन्माला आल्यापासून, साध्या भाषेत बोलूया आपण, पिंडाच्या भाषेत बोलूया. काय सांगतोय आपल्याला 7व्या अध्यायातला श्लोक? की जन्माला येणारा प्रत्येक जीव जन्मापासूनच मोहित असतो. हे आपण शिकलोय 7व्या अध्यायात. म्हणजे असं नाहीये की जन्माला आपण सर्वजण ज्ञानी म्हणून येतो आणि मग वयाच्या 4थ्या 5व्या 10व्या 15व्या जे काय असेल मग अज्ञानाची वाढ होते किंवा अज्ञान निर्माण होतं. नव्हे, भगवंत सांगतात आहे सर्व भूतानी संमोहम. म्हणून तर मग अशी मी म्हणालो की जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे, आणि याला कर्म विग्रह असं म्हणतात. आपला कर्म विग्रह आहे. आपण अज्ञानी मोहित म्हणूनच जन्माला येतो. सर्व भूतानी संमोहम सर्गे यांती पर्यंत. तेव्हापासूनच हे कशावरनं मला आठवलं, तर जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, या देहाचं वर्णन माऊली करते आहे की व्यामोह म्हणजे मोहाचं हे मूर्तिमंत पुतळाच आहे. आणि हेच तर आपल्याला तो 7व्या अध्यायातला श्लोक सांगतोय की हो, जन्मापासूनच अज्ञानी म्हणूनच जन्माला येतो आपण. ते जे काही आपण, जे काही आपलं रूप असेल जन्माला आल्यानंतर, ते जणू काही अज्ञानाचं काय आहे, मूर्तिमंत रूपच आहे. सर्व भूतानी संमोहम सर्गे यांतीपर्यंत. आणि म्हणून जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे संसाराचे बैसणे, जे विकारांची उद्याने, जे सकळ रोगांचे भाणे वाढले आहे, जे संसाराचे बसण्याचे स्थान. आता पुन्हा काव्यात्मक एक रूपकात्मक वर्णन माऊली करणार आहे, पण आपल्याला कळत आहे संसाराचं बसण्याचं स्थान बोलण्याची खरं गरज नाही. तोच तर ठाण मांडून बसलेला आहे. काका नेहमी सांगतात म्हणजे आपल्या अंतःकरणात कोणी ठाण मांडावं, ईश्वराने खरं ठाण मांडावं. आणि आपल्या अंतःकरणात कोणी ठाण मांडलेलं असतं, त्याच्या ऐवजी प्रपंच. आणि मग काका लगेच पुढे जाऊन वाक्य बोलतात की आपल्या अंतःकरणात असलेलं संसाराचं ठाण उठवून ईश्वराचं ठाण बसवणं याला साधना असं म्हणतात. लगेच साधनेची व्याख्या तयार होते. संसाराचं बसण्याचे स्थान, जे काम क्रोधादी विकारांचे उद्यान, काय बोलण्याची गरजच नाही. अखंड आपला तो विचार सुरूच आहे. काम, आणि काम आहे म्हणूनच क्रोध आहे. अजून मगाशी आपण जसं म्हणालो, पुन्हा अभ्यासाची खूप सुंदर पद्धत आहे. मला जर क्रोध येत असेल, अगदी समजून चालावं काम आहे. मग त्याचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात असेल, त्याचं तीव्रता कमी अधिक प्रमाणात असू शकेल, पण क्रोध येतोय का? काम आहे. अगदी साधं गणित आहे तुम्हाला. आणि त्याशिवाय क्रोध येऊच शकत नाही. आणि त्या कामाच्या आड काहीतरी येतं म्हणून तो क्रोध येतो ना. त्यामुळे काम क्रोधादी विकारांचे उद्यान, जे सर्व रोगांचे वाढून ठेवलेले पात्र आहे. का बरं होतात आपल्याला? साध्या सर्दी पडश्यापासून तर कॅन्सर पर्यंत हे सर्व रोग आपल्याला का होतात? परमपूज्य काका एक छोटी गोष्ट सांगतात प्रवचनामध्ये. ऐकली असेल तुम्ही कदाचित, जुन्या प्रवचनांमध्ये ऐकलं. काकांकडे एकदा म्हातारी बाई आली होती, स्त्री आली होती, आजी ती. आणि तिला दमा होता, क्रॉनिक डिसीज. ती अनेक डॉक्टरांकडे जाऊन आली. खूप जुना तो दमा आणि तो काही गेला नव्हता. काका म्हणाले की मी नुकतीच प्रॅक्टिस सुरू केली होती तेव्हाची गोष्ट. माझ्याकडे ती आली, तिला असं वाटलं हे नवीन डॉक्टर, यांच्याकडे काहीतरी नवीन औषध वगैरे असेल, काहीतरी नवीन उपाय असेल, याने ती आली. आणि परमपूज्य काकांनी प्रवचनात थोडीशी ते गंमतही केली होती. ही गोष्ट सांगताना मला आठवतं की अशा क्रॉनिक डिसीजवाले जे रुग्ण असतात त्यांच्यापासून जरा सावध राहावं लागतं, कारण ते कुठेच बरे होणारे नसतात. पण असं हे त्यांना सांगूनही चालत नाही, कारण नुकतीच नवीनच प्रॅक्टिस सुरू केलेली असते, असं वगैरे गंमत केली होती काकांनी. ती सोडून देऊ. मुद्दा हा की
सगळं झालं, ते सगळं बोलणं बिलणं झाल्यावर ती अशी एकदम संतापली ती, आणि ती अशी मूठ आवळून अशी आपटून, पण मला हा दमात झालाच का, हा प्रश्न तिने डॉक्टर काकांना विचारला. आता डॉक्टर काका जसे देहाचे डॉक्टर आहेत, तसे भवरोगाचेही डॉक्टर असल्यामुळे त्यांनी तिला छान उत्तर दिलं, की तू जन्माला आलीस, त्याच्यामुळे तुला देह प्राप्त झाला, म्हणून तुला दमा झाला. तुला जर पुन्हा दमा नको असेल, साधं उत्तर आहे, पुन्हा जन्माला येऊ नकोस, हे त्याचं उत्तर. पुन्हा कॅन्सर नको असेल, पुन्हा हे सगळे रोगांची अनेक विध रोग आहे, त्यांचं दुःख नको असेल, तर साधी गोष्ट आहे, पुन्हा जन्मालाच येऊ नका. कारण कारण काय, जन्माला आलं म्हणजे देहाची प्राप्ती झाली, देहाची प्राप्ती झाली की त्याचं वर्णन इथे आपल्यासमोर ठेवलेलं आहे, जे सकळ रोगांचे भाणे वाढले आहे. अरे, जिथे मोठमोठ्या संतांना रोगांनी सोडलेलं नाहीये, रामकृष्ण परमहंसांना सुद्धा गळ्याचा कॅन्सर झाला होता. मग असं वाटतं, मग त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय आहे? खूप मोठा फरक आहे. समानता एकच आहे, कॅन्सर त्यांनाही होतो, मलाही होतो, पण फरक कुठे पडतो? त्याचं दुःख त्यांना नाही. का नाही? तेच आपण सगळं वाचलं. ते देह झोळ ऐसे मानून ठेले आपण पे आपणची होऊन, त्यांना काय दुःख होणार आहे? पण ज्याला देह मी आहे असं वाटतं, त्याचं वर्णन सुरू आहे. त्याच्या वाटी अनंत दुःख आहेत, अनंत दुःख, ज्याला आधी आध्यात्मिक ताप असं आपण म्हटलं. आणि आध्यात्मिक तापातून सुटण्याचा हाच उपाय आहे, की मी देह नाही, हे अखंड स्वतःला सांगायचंय. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हे कितीही वेळा सांगितलं आणि ऐकलं तरी कमीच आहे. पण ते ऐकलं इतकं, आता ते ऐकून ऐकूनही गुळगुळीत झालेलं आहे, की आपण लगेच नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडून गेले वार. कधीही आपण ते स्मरणात ठेवत नाही, की मी देह नाही. आणि मग अखंड दुःख आपल्या वाट्याला येतात, जे काळाचा खीच उशिटा, जे आशेचा अंगवटा, जन्म मरणाचा ओलीवंटा स्वभावेचे, की जे काळाचे भेसळलेले उष्टे आहे. आता काय, मृत्यूरूपी कावळ्या करता उतरून टाकलेला बळी आहे म्हणणं काय, आणि काळाचं भेसळलेलं उष्ट सांगणं तेच चालले. देह काळाचे धनकुबेराचे, तुकाराम महाराज तेच सांगतात, देह काळाचे भातुके. हा काळ एक दिवस घास माझ्या देहाचा घेणारच आहे. जे काळाचे भेसळलेले उष्टे आहे, जे आशेचा अंग टेकवण्याचा ओटा आहे, जे आशेचा अंगवटा, आणि जन्म मरणाचा होलीवंटा, म्हणजे जे स्वभावतः जन्म मरणांचा जामीनदार आहे. जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे होतीव, किंबहुना पेव विंचुवांचे. काय म्हणावं माऊलींनी, जे भ्रमाचे भरीव रूप आहे. सर्व भूतानी संमोहम सर्गे यांती परंतप. त्यामुळे भुलीचे भरीव, भ्रमाचे भरीव रूपच आहे. अज्ञानच जन्माला आलेला आहे जणू काही आपल्या रूपाने, असं म्हणावं दुसऱ्या भाषेमध्ये. माझ्या रूपाने अज्ञान जन्माला आलेला आहे. आपण सर्व मोहितच जन्मापासून. त्यामुळे भ्रमाचं भरीव रूप आहे, जे संशयाचा ओतलेला आकार आहे. आता संशय हा होणारा त्याचा परिणाम आहे. अज्ञान असल्यामुळे संशय आहे. ज्ञानानंतर कुठे संशय? ज्ञानानंतर सर्व संशय संपतात. छिन्न संशय हा. त्यामुळे संशय आहे कारण अज्ञान आहे, भ्रम आहे. आणि जास्त काय सांगावे, जे विंचवाचे पेव आहे. पेव, पेव म्हणजे आपल्याला माहिती आहे, धान्य साठवण्याची एक जागा असते, त्याला पेव असं म्हणतात. तसंही विंचवाचं पेव आहे. पुढे म्हणतात आहे, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पण्यांगणांचे मित्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, की जे वाघांचे क्षेत्र आहे. इथे धर्मक्षेत्र म्हटलं, नुसतं क्षेत्र म्हणायला पाहिजे. जे वाघांचे क्षेत्र आहे, जे बाजारी वेश्येचे मित्र आहे.
बाजारी वेश्येचे मित्र म्हणजे काय म्हणायचं आहे, इथे माऊलींनी जे दृष्टांत वापरले आहे की नाही देहासाठी, ते लक्षात घ्यायचं, त्याच्यामागे उद्देश आहे काहीतरी, म्हणून हे वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत. आणि प्रत्येक दृष्टांताचा एक पैलू आहे. जसं वेश्येचा जो मित्र असतो, वेश्येचा मित्र हे काय म्हणूया त्याला, ही शब्द योजना, याला वदतो व्याघात म्हणतात. किंवा वेश्येचा मी मित्र असं दाखवणार असतो त्याला दिखाऊपणा म्हणतात, कारण जिला मित्र नाही तिला वेश्या म्हणतात ना, कारण रोजचा वेगळा मित्र आहे. मुद्दा हा की तिथे जसं अनित्यता आहे किंवा दिखाऊपणा आहे, तसं हे, किंवा जे इष्ट विषयांचा अनुभव आणून देणारे चांगल्या प्रकारे पूजा करून ठेवलेले देवता यंत्र आहे, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित. कारण सर्व विषयांचे भोग घेण्याचं माध्यम काय आहे आपलं, देहस्थ आहे. पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपण भोग घेत असतो. मग ज्ञानेंद्रिय या देहाचाच तर भाग आहेत की नाही. म्हणून या दृष्टीने माऊली म्हणते की विषय विज्ञान यंत्र म्हटलेलं इथे सुपूजित. म्हणून हे सर्व दृष्टांत देण्याचा माऊलींचा भाव काय आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. कारण थोडक्यामध्ये दुःखालयम आणि अशाश्वतम हे सांगणं सुरू आहे, त्याच्यावर या ओव्या आहेत. हे एकदा आपल्याला मनापासून पटायला हवं की हो, हा देहच त्या सर्वाचं जन्मस्थान आहे, त्याचा काय म्हणूया आधार आहे, अधिष्ठान आहे. आणि म्हणून मला काय हवंय, तर भगवत प्राप्ती करून घ्यायची, पुन्हा जन्माला यायचं नाही. त्याच्यासाठी सांगणं सुरू आहे. कारण दुःखालयम आणि अशाश्वतम हे पटलं की या सर्व मांडणीचं काय म्हणूया उद्देश सफल झाला. जे लावेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा सव चोराचा, जे घातकी राक्षसीचा कळवळा आहे. एखादी घातकी राक्षसी नाही, आणि तिने जर तुमच्याबद्दल आपल्याबद्दल कळवळा दाखवला, आपण कसे लगेच सावध होऊ, कारण माहिती आहे की हा कळवळा काय आहे, हे मगरीचे अश्रू आहेत, क्रोकोडाईल टीयर्स. हे पैलू आहेत बरं का त्या दृष्टांताचे. आणि हे आपल्या देहाला लावून घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. राक्षसीचा कळवळा म्हणा किंवा पुढे म्हटलेला आहे थंड झालेल्या विषरूपी पाण्याचा घोट म्हणा, की जे संभावितासारख्या दिसणाऱ्या चोराचा अंगवळणी पडलेला विश्वास आहे म्हणा. म्हणजे थोडक्यामध्ये जे सुरुवातीला विश्वासार्ह वाटतं ते मुळात विश्वासार्ह नसतं, हा याचा पैलू आहे. जे मुळात सुखदायक आहे असं वाटतं ते सुखदायक नसतं, जे हिताचं आहे वाटतं ते हिताचं नसतं. हे सगळे पैलू आहेत या दृष्टांताचे. आणि हे आपल्याला देहाला लावून घ्यायचे आहे, कारण देहासाठी चाललेलं आहे सगळं. वाटतं ना सुख मिळेल, आज नाही उद्या मिळेल, उद्या नाही परवा मिळेल, या विषयातून नाही त्या विषयातून मिळेल, या मनुष्याच्या माध्यमातून नाही त्या मनुष्याच्या माध्यमातून मिळेल. हे अखंड वाटतंय, ते म्हणतात ना आशेचं पाणी, त्याच्यावरच हा संसार वृक्ष टवटवीत राहतो. आणि मग विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, हे समर्थांचं सांगणं लक्षातच राहत नाही. जे कोढियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव गायन, जे 148 क्रमांकाची ओळी. जे रक्तकुष्ठ झालेल्याचे आलिंगन आहे. आता इथे ओढियाचे म्हणजे रक्तकुष्ठ, किंवा त्याचा दुसरा अर्थ रक्तपिता असे म्हणू शकतो आपण, रक्त पिणारा. कारण या ओवीमध्ये सर्व निष्ठुरतेचं वर्णन, त्यामुळे रक्तपिता असे त्याचा अर्थ होऊ शकतो. जे काळ सर्पाचे मार्दव, जे प्राण घेणाऱ्या सर्पाचा मृदूपणा आहे काळ सर्प गुंडाळायला सुरुवात केली, पहिले सुरुवातीला स्पर्श मऊच लागणार आहे की नाही त्याचा, पण त्या मऊपणात जसं अर्थ नाही, अहितच आहे त्याच्यामध्ये, त्याप्रमाणे. किंवा जे पारध्याचा निष्ठुर स्वभाव आहे, कारण निष्ठुर स्वभाव काय, तो पारधी काय करतो, हरणांना भुलवून जाळ्यात पाडण्यासाठी पारधी गाणी लावतात म्हणा, म्हणतात म्हणा, बासरी वाजवतात, अनेक त्यांच्याकडे प्रकार असतात. हरणांना भुलवून आणणे आणि मग जाळ्यात पकडणे. ते पारध्याचं गाणं जसं असावं, त्या कालसर्पाची मिठी जशी असावी,
रक्तपिता किंवा जो रक्तकुष्ठ झालेल्याचा आलिंगन जसं असावं, तसा हा काय आहे? देह आहे. हे सगळे दृष्टांत मी जसं म्हणालो, व्याघाच्या क्षेत्रापासून किंवा अगदी त्याच्या आधीपासून त्या काळाचं भेसळलेलं उष्ट म्हणा, व्याघाचं म्हणजे वाघाचं क्षेत्र म्हणा, बाजारी पण्यांगणांचे मित्र, बाजारी वेश्यांचे मित्र म्हणा. आता इथे वाघाचे क्षेत्र म्हटलं, पण इथे माऊलींनी वाघाचे क्षेत्र का म्हटलं ते अचानक असं वाघ शब्द तिथे का आला कळत नाही आपल्याला. वाघाचे क्षेत्र म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे हेही कळत नाही. मग एक तिसऱ्या अध्यायात आधीच्या अध्यायात ओवी येऊन जाते. कोणती? बहुतेक तिसऱ्या अध्यायातच आहे ती. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे. सुंदर. काय म्हटलंय? ते ज्ञाननिधीचे भुजंग. कोणाचं कशाचं वर्णन सुरू आहे माहितीये का? काम आणि क्रोध. त्या काम क्रोधाचं वर्णन करताना मौली म्हणते ते ज्ञाननिधीवरचे भुजंग आहेत. म्हणजे मला ज्ञान न होऊ देणारे जर कोण असतील दोन माझ्या आयुष्यामध्ये. म्हणून तर परमपूज्य काका नेहमी सांगतात परमार्थानं विचार केला तर फारच थोडा आहे बरं का. पसारा जो आहे ना तो साधनेचा आहे, पण प्रत्यक्षात परमार्थ म्हटलं तर फारच थोडा. कारण माझ्या ज्ञानाच्या आड फक्त हे दोनच भुजंग येतात बस, काम आणि क्रोध. आणि विचार केला तर कामच, कारण पुन्हा क्रोधाचं मूळ कारण कामच. पण त्याला मौली म्हणते ज्ञाननिधीचे भुजंग, ते विषयधरीचे व्याघ. विषयाच्या गुहेत बसलेले ते दोघ जण आहेत. आणि भजन मार्गीचे मांग मार्ग, जे भजन मार्गाला मी जायला लागलो तर मध्ये वाटमारी करणारे. थोडं कुठे वाटलं काय की गणपती आलेले आहेत आज घरी, तर आता जरा पुढचे 5 दिवस जरा नित्यनियमित जरा उपासना करूया. पण असं अंतरंगीची साधना करण्याची इच्छा जरी निर्माण झाली, तरी दुसरी जी इच्छा आहे विषयांची, नाही नाही नाही, गणपती आले ठीक आहे, पण ते बाकी गोष्टी जास्त महत्वाच्या. उपास्य देवता म्हणून त्याचं जे महत्व आहे ते बाजूला. हे जे काही होतं, थोडं भजनाला आपण लागतो म्हटलं की हे जे विषयांच्या ज्या इच्छा आहे, कामना आहे, ते त्याची काय करतात? वाटमारी करतात. म्हणून भजन मार्गीचे मांग मार्ग जे व्यागाचे क्षेत्र त्याच्यावरून निघालं. पण हे सगळे घातकी राक्षसीचा कळवळा, थंड झालेल्या विषरूपी पाण्याचा घोट इत्यादी इत्यादी हे सर्व जे दृष्टांत आपण बघतो आहोत. आणि आता अजून 2 दृष्टांत राहिले आहेत, तेही बघून घेऊया. पण त्याचा उद्देश मी जे म्हणालो ते सर्व देहाचं जे वर्णन आहे त्याच्यासाठी आहे. ओवी क्रमांक 149, जे वैरियाचा पाहुणेर, जे दुर्जनाचा आदर, हे असो जे सागर अनर्थाचा, की जे शत्रूचा पाहुणचार आहे, जणू काही शत्रूचा पाहुणचार करावा, किंवा जे दुर्जनाने दाखवलेला तो आदर आहे. शेवटी माऊली म्हणते हे अधिक वर्णन असो, थोडक्यात सांगावयाचे म्हणजे जे अनर्थाचा सागर आहे, दुःखालयम अशाश्वत. जे स्वप्नी देखील हे स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्र रजाचे गगन वोतले आहे. जे स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे, काय माऊलींनी बोलावं. आधीच तर स्वप्न म्हणजे किती मिथ्या आपल्याला माहिती आहे, पण स्वप्नात पाहिलेलं स्वप्न म्हणजे हा देह किती मिथ्या आहे ते सांगतात आहे. जे स्वप्नात पाहिलेलं स्वप्न आहे, जे मृगजळाच्या पाण्याने विकसित झालेले वन आहे. वा. म्हणजे मुळात जे अस्तित्वातच नाही. आणि जे धूमरूपी कणांचे ओतलेले आकाश आहे. धूमरूपी म्हणजे धुरांच्या कणांनी जणू काही आकाश. कसं वाटतं कल्पना? माऊलींचे दृष्टांत बघा किती अप्रतिम असतात. थोडक्यात काय सांगणं चाललेलं आहे, हे जितकं मिथ्या असतं ह्या 3 गोष्टी वर्णन केलेल्या, तितकं मिथ्या आपला देह आहे. आणि पुढे म्हणतात ऐसे जे हे शरीर, ते ते न पवतीची नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे.
असे हे जे शरीर आहे, म्हणजे कसं अनर्थकारक आणि मिथ्या हे जे शरीर आहे, हे त्या ज्ञानी, ध्यानी, योगी, विरक्त, वेदार्थवेत्ते आणि भक्त यांना प्राप्त होत नाही. आपण मागच्याला बोललो होतो की 7 जणांच्या जो 7 प्रकारचे मृत्यू जे असतात, प्रयाण काल जो असतो 7 जणांचा, तो कशा पद्धतीने होतो याचं वर्णन आत्तापर्यंतच्या श्लोकांमध्ये आणि ओव्यांमध्ये येऊन गेलं. तर ते प्रकार कोणते याचा पुन्हा एकदा इथे उल्लेख केलेला आहे. आपण ज्ञानाचं मरण कसं असतं ते पाहिलं. ध्यानी जो असतो, ध्यान मार्गाने गेलेला, आपण ज्ञानी झालेला, त्याचं मरण पाहिलं. योग्याचं पाहिलं, विरक्त असतो त्याचं पाहिलं, वेदार्थ वेत्याचं पाहिलं, शेवटी आत्ता आपण भक्ताचं पाहिलं. या सर्वांना हे शरीर पुन्हा प्राप्त होत नाही. का होत नाही? कारण ते सर्व माझ्या देशकाल वस्तू मर्यादा रहित स्वरूपाला प्राप्त होऊन तेथेच ब्रह्मरूपाने स्थिर झालेले असतात. एकदा भगवंताची प्राप्ती झाली, एकदा स्वरूपाची प्राप्ती झाली, एकदा ज्ञान प्राप्ती झाली, अनेक शब्द त्याला आहेत, पुन्हा येणे नाही. पुन्हा हे जे दुःखालयम आणि शाश्वतम असं ज्याचं वर्णन करण्यात येतं, असा हा जो देह, त्याची पुन्हा प्राप्ती नाही. आणि या हा देह प्रारब्धानुसार जेव्हा संपेल तेव्हा संपेल, पण तो संपेस्तोवर आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. कारण दुःखाचं जे मूळ, तो हा देह, आणि तो मी नाही असा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर काय उरणार आहे? केवळ आनंद. त्यात आश्चर्य ते काहीच नाही. कारण या सर्व दुःखांचं मूळ हा देह आहे, हे स्थापना त्या सर्व ओव्यांच्या माध्यमातून आहे. माऊलींनी आपल्याला तेच समजावून सांगितलं. आता पुढचा श्लोक येतोय आपल्यासमोर, 16 क्रमांकाचा श्लोक. आता तो श्लोक वाचण्याच्या आधीचा जो श्लोक होता 15 क्रमांकाचा, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवंती महात्मान संसिद्धी परमाम गतः, ज्याचा आपण विचार केला, तर तो श्लोक आणि या श्लोकाची संगती काय आहे आता 16व्या, तर ती संगती दाखवण्याकरता आद्य शंकराचार्य प्रश्न उपस्थित करतात की 15व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणाले. आत्ता जी इथे सगळी यादी आपण वाचली, ज्ञानी, ध्यानी, योगी, विरक्त वगैरे, हे सर्वजण मला येऊन मिळालेले पुन्हा जन्माला प्राप्त होत नाही, असं भगवंत म्हणाले त्या श्लोकामध्ये 15व्या. आता असं त्यांनी म्हटल्यामुळे मग भगवंताशिवाय अन्य स्थानाला गेलेले पुन्हा संसारात येतात का, असा प्रश्न उपस्थित होतो. मी मागच्या जे म्हटलं होतं ना की 15व्या श्लोकापर्यंत सगळं प्रयाण कालाचं वेगवेगळ्या प्रकारच्या योग्यांचं म्हणूया, एक साधारण सर्वसाधारण शब्द त्याला वापरू आपण, योगी, मग तो योगी ज्ञानी असेल, भक्त असेल वगैरे, त्यांच्या प्रयाण कालाचं म्हणजे मृत्यूचं वर्णन झाल्यानंतर आता तिथे जो उल्लेख केलेला आहे त्याचं स्पष्टीकरण देणारे आता या अध्यायातले पुढचे श्लोकाचं. म्हणून स्पष्टीकरण नेमकं कशाचं, तर ते आता याचं स्पष्टीकरण की भगवंत म्हणाले की ते मला प्राप्त होतात आणि ते पुन्हा त्यामुळे जन्माला येत नाही. त्यामुळे स्वाभाविकच प्रश्न असा उपस्थित होतो की भगवंताला जे प्राप्त झाले नाही, पण जे अन्य स्थानांना गेले, कारण अन्य स्थानं आहेत ना, अनेक आहेत आणि उच्च स्थान आहेत, म्हणजे या मृत्यू लोकापेक्षा बरेच वरचे लोक आहेत साध्या भाषेमध्ये. मग त्या स्थानाला जे प्राप्त गेले ते पुन्हा संसारात येतात का, असा स्वाभाविकच प्रश्न उपस्थित होतो. आणि त्याचं उत्तर देण्यासाठी म्हणून 16 क्रमांकाचा श्लोक आहे. ही संगती आहे 15 आणि 16व्याची. श्लोक वाचतो मी पहिले. हा ब्रह्मभुवनान् लोक पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. आ ब्रह्म भुवनान् लोकः, भुवनान् लोकः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. पदच्छेद आहे त्याचा की आ ब्रह्म भुवनात लोकः
पुनरावर्तिनः अर्जुन माम उपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, असा त्याचा पदच्छेद. आ ब्रह्मभुवनात काय अर्थ आहे? अर्जुना, अर्जुन शब्द आलेला अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत म्हणजे आ ब्रह्मभुवनात. तर पंचमी विभक्ती आहे भुवनात, पासून असं म्हणतो, पण इथे त्याला लागलाय ना आधी आ ब्रह्मभुवन, म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत असा त्याचा अर्थ आहे. ब्रह्मलोकापर्यंत काय? जे लोक आहेत, लोक ते सर्व पुनरावृत्तीला म्हणजे पुनर्जन्माला प्राप्त होणार आहेत, पुनरावर्तीन असा त्याचा अर्थ. परंतु म्हणजे तू, तू जो शब्द आला ना संस्कृत, मामुपेत्य तू कौंतेय, तू म्हणजे परंतु, हे कुंतीपुत्रा म्हणजे कौंतेय, मला म्हणजे माम, प्राप्त म्हणजे उपेत्य, माम उपेत्य म्हटलं ना मगाशी पदच्छेदामध्ये आपण, झाल्यानंतर पुन्हा म्हणजे पुनर्जन्म, नाही म्हणजे न विद्यते, हा झाला त्याचा अनुभव. काय म्हणतात आहे पुन्हा एकदा सलग वाचूया, की ब्रह्मलोकापर्यंत जे लोक आहेत ते सर्व पुनरावृत्तीला म्हणजे पुनर्जन्माला प्राप्त होणारे आहेत, परंतु हे कुंतीपुत्रा मला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्म नाही. स्पष्ट उत्तर दिलेलं आहे शुद्ध मराठीत, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, दर इज नो ग्रे एरिया, की हो, जे मला येऊन मिळत नाहीत ते इतर कुठल्याही लोकाला जाऊ देत, त्यांना पुनरावृत्ती आहे. आणि आ ब्रह्मभुवनात याचं अजून एक छोटासा पैलू आचार्यांनी लक्षात आणून दिलेला आहे, तो म्हणजे ब्रह्मभुवनेन सह, म्हणजे इथे जे म्हटलेलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत जरी शब्द असला तरी ब्रह्मलोकासह असा त्याचा अर्थ, म्हणजे ब्रह्मलोकाचाही त्याच्यात समावेश आहे. त्याचा पर्यंत आणि सह थोडा फरक असतो ना, असं वाटतं तिथपर्यंत, नाही नाही, त्याचाही समावेश आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ब्रह्मलोक, सत्यलोक, ब्रह्मदेवाचा लोक, अनेक नाव आहेत त्याला, तिथे जरी पोचलात किंवा कोणीही पोचलो, पुनरावृत्ती निश्चित. आणि माम, माम म्हणजे मला, आपण संस्कृत शब्द आपल्याला माम माहिती आहे, म्हणजे मला येऊन जे मिळतात, त्याच्यामध्ये मामचा अर्थ आचार्यांनी एकम असा सांगितलेला आहे, म्हणजे केवळ मलाच. हे केवळ त्याच्यातला जो भाव आहे ना तो फार महत्वाचा. त्याचा अर्थ असा होतो की दुसरं स्थानच नाही, एकमेव स्थान आहे, जर पुनरावृत्ती नको असेल, भगवत प्राप्ती बस. म्हणून माम, मला येऊन मिळतात म्हणजे मलाच एकट्याला एकम आचार्य म्हणतात. त्याच्यावरची ओवी बघू, 152 क्रमांकाची. येरवी ब्रह्मपणाचे भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोटन दुखे. मला म्हणते की एरवी परमात्म्याचे अज्ञान आणि योग भक्तिहीनता असेल तर ब्रह्मपणाच्या थोरवीने देखील कोणत्याही जीवाला पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत. परंतु मेलेल्याचे जसे पोट दुखत नाही, आता हे मेलेल्याचे पोट दुखत नाही मुलींचं किती छान दृष्टांत आहे, पण ते पुढच्या ओळीला आपण लावून घेऊया, आत्ता एवढाच विचार करू पहिले, की परमात्म्याचे अज्ञान किंवा योग भक्तिहीनता असेल, म्हणजे अज्ञान तसंच असेल, योगही नसेल, भक्ती पण नसेल, तर मग ब्रह्मपणाची थोरवी सुद्धा कामाला येत नाही जन्म मरणाचे फेरे चुकवण्यासाठी. किंवा आपण त्याचा अर्थ इथे ब्रह्मपद असा सुद्धा करू शकतो. ब्रह्मपद जरी प्राप्त झालं, ब्रह्मदेवाचं पद म्हणजे, तरी फेरे नाही चुकणार. ते काळ बघूया, आता येणारच आहे पुढे सगळं वर्णन, की त्याचा काळ फार मोठा असेल आहे, आपला काळ जीवनाचा छोटा असेल आहे, पण शेवटी कालाने बंदिस्तच आहे, कालाने परिच्छिन्नच आहे. विषय तोच आहे, मागच्या ओळीत 151व्या तोच विषय आलेला आहे, की माझ्या, कारण मी कसा आहे तर देश काल वस्तू मर्यादा रहित आहे, असं माझं स्वरूप आहे, आणि म्हणून त्याला जे येऊन मिळतात त्यांना पुनर्जन्म, ते पुन्हा या दुःखमय संसाराला प्राप्त होत नाहीत. आणि मग माऊली पुढे म्हणते की परंतु मेलेल्याचे जसे पोट दुखत नाही, किंवा 153 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात, ना तरी चेईलिया नंतरे, न बुडीजे स्वप्नाचेनी महापुरे, तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना.
किंवा जागे झाल्यानंतर स्वप्नातील पाण्याच्या महापुराने मनुष्य जसा बुडत नाही, त्याप्रमाणे मला जे प्राप्त झाले आहेत ते जन्ममरणांच्या दुःखाने लिप्त होतच नाही. आता पुन्हा हे जे दृष्टांत देणं आहे, मेलेल्याचं पोट दुखणं जसं शक्य नाही, थोडक्यात हे कसं अशक्य आहे सांगणं सुरू आहे, बरोबर? किंवा स्वप्नातल्या पाण्याच्या महापुराने एखादा मनुष्य वाहून गेला, असं हजारो वर्षात तरी घडलेलं आहे का? हे सुद्धा जसं अशक्य आहे, त्याप्रमाणे मला प्राप्त झाले आणि तरी जन्ममरणाचे दुःख झाले, हे सुद्धा तितकंच अशक्य आहे, हे सांगणं सुरू आहे. साध्या भाषेत सांगायचं तर ते जन्म मरणाच्या दुःखाला पुन्हा ते लिप्त होतच नाही. दुसऱ्या भाषेत त्यांना आता पुन्हा येणे नाही. एरवी जगताकाराचे सिरे, जे चिरस्थायीयांचे धुरे, ब्रह्मभुवनगा चवरे लोकाचळाचे. की एरवी जे जगदाकाराचे डोके आहे, हा जो जगदाकार आहे पूर्ण आपल्याला विश्व जे दिसतं, त्याच्या शिरस्थानी जे आहे, जे जगातील आकाशासारख्या चिरकाल राहणाऱ्या पदार्थांमध्ये अग्रेसर आहे. त्या जगामध्ये चिरकाल राहणाऱ्या जितक्या म्हणून वस्तू आपल्याला माहिती आहे, की ज्यांचं आयुष्य कोट्यावधी नाही, काय बिलियन नाही, ट्रिलियन इयर्स वगैरे असतील समजा, त्याच्यापेक्षा सुद्धा जे चिरकाळ टिकणारं म्हणून त्या पदार्थांमध्ये अग्रेसर आहे, जे स्वर्गादी चतुर्दश लोकरूपी पर्वताचे शिखर आहे, असं जे ब्रह्मभुवन, ब्रह्मभुवनासाठी एवढं सगळं वर्णन आहे बरोबर. आणि ब्रह्मभुवन याचा अर्थ सत्यलोक, ब्रह्मदेवाचा लोक म्हणजे समजा. म्हणजे बाकी सगळं काय म्हणूया, मधली स्टेशन ज्याला म्हणतात, सोडूनच दिलेलं आहे, डायरेक्ट व्हीटी बद्दलच बोलतात. आता व्हीटी म्हणायचा का प्रश्न आहे, व्हीटीला गाडी थांबते, इथे गाडी थांबत नाही, पुन्हा परत फिरते. व्हीटीवर नाही फिरते म्हणा परत. आदली मधली स्टेशन सोडून दिली, अनेक लोक असतात, पण ते जाऊ द्या हो, सगळ्यात चिरकाल टिकणार, सगळ्यात अग्रेसर आहे चिरकाल टिकण्यामध्ये जर काही असेल तर ब्रह्मदेवाचा लोक आहे, सत्य लोक म्हणतात त्याला. मग त्याचं काय होतं, तर जिये गावींचा पहार दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोनी पांती उठी एकसरी 14 जणांची. ज्या सत्यलोकरूपी गावातील एका दिवसातील 4 प्रहरांपैकी एक पूर्ण प्रहरभरच्या कालाला देखील अमृत पिणाऱ्या देवेंद्राचे आयुष्य धरू शकत नाही. थोडी गुंतागुंतीची रचना सांगण्याचं हे सुरू आहे, की सारांश, इंद्राचे आयुष्य सत्यलोकातील कालमानाने एक प्रहर देखील नसते, कारण एका दिवसातून एकसारख्या 14 इंद्रांच्या पंक्ती उठून जातात. तर इंद्राचं आयुष्य किती मोठं आहे आपल्याला. पण त्यांनी काय दिलेलं आहे, की ब्रह्मदेव किंवा सत्यलोक, ब्रह्मदेवाचा जो एक दिवस असतो, एका दिवसात 4 प्रहर असतात आपल्याला माहिती आहे. त्या 4 प्रहरांपैकी एक प्रहर जरी धरला तरी अमृत पिणारा जो देवेंद्र म्हणजे इंद्र, देवांचा राजा, तो तिथे टिकत नाही. कारण ब्रह्मदेवाचा जो एक दिवस म्हणजे 4 प्रहर, त्याच्यामध्ये 14 इंद्रांच्या पंक्ती उठून जातात, म्हणजे 14 इंद्र होऊन जातात त्या काळामध्ये. एवढा मोठा ब्रह्मदेवाचा सत्यलोकाचा दिवस आहे. पण तो सत्यलोक सुद्धा आपण तेच तर ऐकतोय मगाशीपासून, पुढचंही वाचून घेऊ. आणि त्याचं कारण दिलेलं आहे, की एका दिवसातून एकसारख्या 14 इंद्रांच्या पंक्ती उठून जातात आणि ब्रह्मदेवाच्या कालमानाने 15 मुहूर्तांचा एक दिवस होतो. आणि ह्या एका दिवसात प्रत्येक इंद्राचे आयुष्य किती असतं, 1 मुहूर्त, 25 कला, 21 काष्ठा आणि 12 निमिष इतकेच असते. आता 15 मुहूर्तांमध्ये 14 म्हणजे 1 पॉईंट समथिंग येतं आपल्याला, सरळ सरळ गणित. मग ते 1 पॉईंट समथिंग म्हणजे काय आहे, 1 मुहूर्त, 25 कला, 21 काष्ठा, 12 निमिष, एवढं एका इंद्राचं आयुष्य. असं 14 इंद्र जेव्हा होऊन जातात, तेव्हा सत्यलोकातला ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. पण मग रात्रीचं काय, ते ऐकण्यासाठी आपल्याला आजची रात्र जाऊ द्यावी लागेल आणि पुढच्या 6 रात्री जाऊ द्याव्या लागतील. तेव्हा मग 7व्या दिवशी म्हणजे पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा एकदा
ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी भेटू शकतो. आपला अभ्यास आज 155व्या ओवीपर्यंत आलेला आहे आणि म्हणजे 16 क्रमांकाचा श्लोक आज आपण अभ्यासला. त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या आज आपण बघितल्या आणि पुढच्या वेळेला आपण श्लोक क्रमांक 17कडे वळूया. आणि आज इथे आपण थांबू. आपली वेळ झालेली आहे आणि आजचे हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.